हरपाडा टोल नाका अगोदरचा रस्ता बघा, हे बघा, हे इथं खड्डे, हा इथं रस्ता उडाला आहे, बघ खड्डा बघ. ह्याच्या खड्ड्यावरनं जर बाईकवाला पडला तर त्या बाईकवाल्याला ते कितीपर्यंत जाईल? अचानक जर पॉटोलच्या समोर आला तर ते त्याला म्हणजे कितीपर्यंत जाईल विचार करा. आणि हे लोकांनी टोल चालू केलाय. टोल पण किती तर भेंडी 90 का 95 रुपये काहीतरी टोल आहे. अरे लायकी आहे काय रोडची? तुम्ही टोल चालू केलाय, लायकी आहे का? मागच्या पुढच्या रोडची जाऊ देत, तुमच्या टोल नाक्याच्या आजूबाजूच्या रोडची पण लायकी नाही. टोल नका देऊ, टोल चालू आहे अजून, कोणीच टोल नका देऊ. अरे रस्ते सुधारा पहिला, रस्त्याचा पत्ता नाही. थोडासा पाऊस नाही पडला का झाला रस्ते वाहून गेलेत. आणि हे इथं माशी हागावर माती चोलतात, हे बघा, ही अशी मांजर कशी हागल्यावर त्याच्या माती टाकते तशी, हे बघा. हे बघ, हे रोड बघा, हे रोड, हे रस्ते आहे तो, ही लायकी आहे का? त्या 95 रुपये टोलची ही लायकी आहे? हे असे तुटले फुटलेले रस्ते. आणि हे स्पीड ब्रेकर तर काय देवा देवा. ते बघ, ती गाडी आहे ना, हे बघ एवढीशी वाजते फक्त घासाला, एवढीशी. त्याचं स्पीड ब्रेकर एवढे मोठे. रस्ते तर उडालेलेच आहेत, त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलू तेवढं कमी. आणि निर्लज्जप्रमाणे टोल घेतात, एकदम निर्लज्ज. निर्लज्ज माणसं म्हणजे कंप्लीट निर्लज्ज. लाज नाही, लाज. प्रशासनाला लाज नाही. डायरेक्ट बोलतो मी, रेकॉर्ड बोलतोय मी. रस्ते सुधारा पहिले, टोल चालू केलेत. हे बघ, ही अवस्था आहे हो टोल नाक्याची, ही अवस्था आहे. स्पीड ब्रेकर गायब, त्यांचे स्वतःचे केबिन उडलेत आणि टोल घेत आहेत. वा वा प्रशासन, वा. लाज रे, जराशी तरी लाज. जनाची नाही तर मानाची तरी लाज ठेवा. टोल घेतायत ह्या रस्त्यांचे. लांबचं राहू दे, तुमच्या टोल नाक्याच्या आजूबाजूचा रस्ता पण चांगला नाही टोल द्यायला. अक्षरशः ना माझ्या थोड्याशा घाण शिव्या येत आहेत, पण काय आपला चॅनल फॅमिली फ्रेंडली असल्यामुळे मी देऊ शकत नाही, नाही तर खरंच घाण शिव्या येत आहेत. हे बघ, बघा 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 बघा, वा 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 वा. धूळ साफ करतोय का धूळ उडवतोय? दुर्दशा आहे, दुर्दशा रस्त्याची. बघ, फार दुर्दशा. माती बघा, ह्याच्यावरून जर एखाद्या बाईकवाल्याने जर ब्रेक मारला अर्जंट तर झालं, संपलं. जबाबदार कोण याला? प्रशासन जबाबदारी घेणार आहे का? जर इथे जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर NHAIने सांगावं की त्याची संपूर्ण जबाबदारी आमची. त्याला जी काही दुखापत होईल, त्याचं जे काही नुकसान होईल, एखाद्याला जर दगाफटका झाला काहीतरी, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पण आम्ही घेऊ. मग आम्ही टोल देतो, त्याला 95 रुपये काय 500 रुपये टोल देतो. प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी. अरे लाज, लाज वाटावी रे, लाज. निर्लज्ज झाले सगळे.